भाव अक्षराची गाठी म्हणजे ज्ञानेश्वरी एवढंच जर वर्णन केलं तर हे लक्षण अतिव्याप्त होतं. जे कवी कुलगुरू कालिदासादी जे लोक आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या ग्रंथांमध्ये त्यांचा जो काही भाव आहे तो देखील अक्षरांच्या गाठीमध्येच दडवलेला आहे. लक्षात आलं का? त्यांनी शृंगार रसाला काव्याचा आत्मा मानलेला आहे आणि त्यांना जो काही भाव व्यक्त करायचा आहे तो देखील त्यांनी त्यांच्या शब्दाच्या गाठीमध्येच दडवलेला आहे. आपण जर एवढंच लक्षण केलं भाव अक्षराची गाठी जी आहे ती म्हणजे ज्ञानेश्वरी, तर हे लक्षण ज्ञानेश्वरीवर जाण्याबरोबरच त्या काव्यांवरती देखील काय होतं, अतिव्याप्त होतं. म्हणून पुढचं पद आपल्याला घ्यावं लागेल. जी भाव अक्षराची गाठी असून ब्रह्मज्ञानाने गोमटी आहे तिला ज्ञानेश्वरी म्हणतात. मग हे लक्षण, कारण काव्यादी जे ग्रंथ आहेत त्यांनी त्यांचा भाव त्या अक्षराच्या